तळवटी नरसिंह योगी, कृष्णातटी परमशांत सुखास भोगी, ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण त्यास इच्छित देता आहे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण सरस्वती, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरू स्वामी स्वरूपानंद. त्रिविक्रम भारतींचा जो परमार्थ आहे, त्या परमार्थाची अधिष्ठान सत्ता सुद्धा अतिशय बळकट असली पाहिजे. आपण गुरुचरित्रातल्या 24व्या अध्यायाचा जेव्हा विचार करतो तेव्हा निश्चितपणे आपणाला असं जाणवल्याशिवाय राहणार नाही की भारतींचा वेदाभ्यास हा अतिशय गहन आहे. शास्त्रांचा अभ्यास सुंदर आहे आणि त्याचबरोबर त्यांचा भाव मानसपिंडही सुरेख आहे. महाराजांच्या विषयी त्यांच्या मनात जो विकल्प आला तो विकल्पसुद्धा त्यांच्या अभ्यासाचंच दिग्दर्शन करतो. उत्तम अभ्यास असल्याकारणानं आणि यथोचित अशा प्रकारची विचारधारा असल्याकारणानं आणि आपण जी काही साधना करतो त्या साधनेवर परमनिष्ठा असल्याकारणानं त्यांना असं वाटलं असावं की संन्यास मार्ग जो आहे या सर्व नियमांचं पालन अतिशय औचित्यपूर्ण रीतीनं होणं साधक दशेमध्ये आवश्यक आहे. खरं पाहता सद्गुरुनाथ महाराजांची योग्यता त्यांच्या लक्षात आली नसेल असंही नाही. किंबहुना अभ्यासाच्या आपल्या दृढतम अशा अभ्यासामुळं त्यांना असंही वाटण्याची शक्यता आहे की अशा प्रकारे जर सद्गुरूंचं अनुवर्तन चालू राहिलं किंवा महाराज राहिले तर त्यांच्याविषयी आणखी विकल्प वाढत जातील आणि तो सगळा जो परिसर भक्तिमय झालेला आहे त्या भक्तिमय परिसरालाच कोणत्या तरी प्रकारचा एक कमतरता त्याच्यामध्ये निर्माण होईल असाही विचार त्याच्या मनामध्ये येणं शक्य आहे. सर्व संतांचा जर आपण इतिहास बघितला तर प्रत्येकाचा भावप्रवास जो आहे हा भावप्रवास या विकल्पांना तोंड देत असाच झालेला आहे. प्रत्येक देहामध्ये जसा संकल्प कार्य करतो तसा विकल्प कार्य करतो. जसं मन कार्यरत होतं तसं त्या मनाला चित्तही काही वेळा आणखी त्रासदायक ठरत असतं. चित्त मन आणि बुद्धी या सगळ्यांची सांगड जी आहे ही सांगड बसण्यासाठी म्हणूनच साधना आवश्यक असते. त्रिविक्रम भारतीनं साधना उत्तम रीतीनं त्याची चालू आहे यात काही संशय नाही. सद्गुरू नाथ महाराज तर पूर्ण ब्रह्मतत्वच आहे. मगाशी मी आपणाला सांगितलं की सद्गुरू हे 2 वंश चालवतात. 2 वंश चालवतात म्हणजे कुठला वंश तर या भूतलावर मानवाचं जे अस्तित्व आहे ते त्याचं अस्तित्व सुकर व्हावं
म्हणून त्यांचा प्रयत्न चालूच आहे. पण त्याचबरोबर आत्म्याचा जो एक विचार आपल्या संपूर्ण वेद वाङ्मयामध्ये, धर्म वाङ्मयामध्ये केलेला आहे, किंवा विश्वातील सर्व तत्वज्ञानी लोकांनी जो आत्मविषयक विचार केलेला आहे, तो विचार अतिशय सुसंगत अशा प्रकारे व्हावा यासाठी म्हणून त्यांचं एक वेगळ्या अशा प्रकारचं अनुवर्तन चालू असतं आणि या विचाराला त्यांचे आशीर्वाद लाभत असतात. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांनी ठरवलं की आपण कुमशीला जायचं, राजाला सांगितलं आणि निघाले. आणि त्याच वेळा नेमकी त्रिविक्रम भारतीची मानसपूजा चालू होती. मानसपूजेचा जो उपचार आहे, हा उपचार जर सिद्ध व्हायचा असेल तर त्यासाठी म्हणून बुद्धितत्वानं शरणागती स्वीकारायला हवी. मानसपिंडाला किंवा साधकाच्या मानसपिंडाची अनुकूलता त्याला हवी. आणि तिसरी गोष्ट जर कोणती असेल तर ज्या देवतेला आवाहन हा मानसपूजा करणारा भक्त करत असतो त्या देवतेची कृपा ही आवश्यक असते. सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे सर्व देवतांच्या ठिकाणी आहेतच आहेत आणि चराचरगत अशा प्रकारचं चैतन्य तत्व तेच आहे. वाडीला त्यांचा जय जयकार करताना असा केला जातो की अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशा प्रकारचा सुंदर जय जयकार केला जातो. आणि त्या जय जयकाराची प्रचिती त्यांनी अनेकांना ते देहात असताना आणि आज तागायत सुद्धा देत आलेले आहे. ही प्रचिती अनेक लोक घेत असतात आणि त्याचबरोबर त्यांचं भक्त वात्सल्यही प्रगट झालेलं आहे. वात्सल्याचा जो संबंध असतो तो आत्म्याशी असतो. म्हणून पितृवात्सल्य, मातृवात्सल्य अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. सद्गुरूंना त्रिविक्रम भारतीविषयी विलक्षण अशा प्रकारचं प्रेम वाटलेलं असणारच आहे. किंबहुना त्या अध्यायाचं योग्य परिशीलन केलं, त्याच्यावर विचार केला, त्याच्यावर चिंतन केलं आणि त्या अध्यायाचं गमक काय हे आम्हाला सांगा म्हणून आपण सद्गुरूंना जर सांगितलं तरच गमक कळेल, नाहीतर कळणार नाही. एखादी गोष्ट पूर्णतः करण्यासाठी भगवंताची कृपा हवी असं म्हटलं जातं. आणि कृपा हवी असं केवळ म्हणून उपयोग नाही, तर कृपेचा प्रत्यय घ्यावा लागतो. कृपा झाल्यावर काय होतं, निसंदिग्धता येते, त्याच्यामध्ये विकल्प येत नाही. कृपा आणखी काय करते तर साधकाचा भाव पुष्ट करते. कृपेमुळं आणखी काय होत असेल तर साधक तृप्तावस्था अनुभवत असतो. कृपेमुळं ज्ञान होतं. कृपेमुळं एखादी घटना जी घडत असते तिचं विज्ञानही कळून चुकतं. ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही प्रांतामध्ये कृपा कार्यरत होत असते. तेव्हा हे सगळं असताना महाराज जेव्हा कुमशीला गेले तेव्हा एक विलक्षण अशा प्रकारची घटना घडली. आपण भगवद्गीता वाचता. भगवद्गीतेमध्ये भगवंतानं अर्जुनाला विश्वरूप दाखवलेलं आहे. विश्वरूप दाखवलं म्हणजे अर्जुनाला सुद्धा विश्वरूप दाखवण्याचं कारण असं होतं की अर्जुनाचा भाव अत्यंत सघन होता, तरी सुद्धा त्या भावामध्ये कुठंतरी विक्षेप कार्य करतच होते. आणि विक्षेप शक्तीचा पूर्ण नाश झाल्याशिवाय उन्नती होत नसते किंवा परमार्थ लाभ होत नाही. विक्षेप शक्ती ही पूर्ण नाहीशी व्हावी लागते. तसंच त्रिविक्रम भारतीचा हा विक्षेप जरी प्रत्यक्षात त्यांनी बोलून दाखवला नाही किंवा स्वतःच्या मनाशी त्यांनी जरी हितगुज केलं, इथं या ठिकाणी एक बारकावा आहे. पहा तुम्ही, त्रिविक्रम भारती दुसऱ्या कोणाला म्हटला नाही की हे दंभ आहे म्हणून, तर त्यांनी स्वगत संभाषण केलेलं आहे. म्हणजे त्याच्या मनात सुद्धा महाराज आहेतच. सद्गुरूंना ते स्वगत संभाषण कळलं याचा अर्थ त्याच्या मनातही सद्गुरूंचं अधिष्ठान आहे. तेव्हा त्या मनानं
जे काही प्रगट केलेलं आहे, त्याच्या बुद्धीतनं जे प्रगट झालेलं आहे ते सर्वच्या सर्व सद्गुरूंच्या पर्यंत जाऊन पोचलं. आणि त्यांनी असं ठरवलं. का ठरवलं असेल तर सद्गुरुनाथ महाराजांना लढाई करायची नाही आहे, प्रेम करायचं आहे. लढाईमध्ये काय होतं, जय पराजयाचा विचार होतो. दोन तट असतात लढाईमध्ये. पण सद्गुरुनाथ महाराजांच्या दृष्टीनं एकच गोष्ट आहे, ते म्हणजे ते स्वतः विश्वात्मक आहे. ते सर्व विश्व त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि या साधकाचं उत्तम रीतीनं कल्याण व्हावं या दृष्टीनंच त्यांनी विचार केला असला पाहिजे. आणि राजाला सांगितलं आपण कुमशीला जाऊया. कुमशीला गेले आणि मानसपूजा यांची चालू होती. त्या मानसपूजेचं दैवत जे नरहरी, ती मूर्ती काही स्थिर होईना. एखादी गोष्ट मनात स्थिर व्हायची असेल तर त्यासाठी म्हणून तादात्म्य पावावं लागतं. जेव्हा तुकाराम विठ्ठलाशी तादात्म्य पावले तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की त्या विठ्ठलाच्या मूर्तीला पाहिल्यानंतर तिथं अद्वैत विचार जेव्हा अंतःकरणामध्ये यायला लागला तेव्हा तेणे निडारले नयन अशा प्रकारचा शब्द, अशा प्रकारची रचना त्यांच्या हातून झालेली आहे. एकनाथ महाराजांनी एक शाश्वत अशा प्रकारचा भक्तिमार्गातला सिद्धांत सद्गुरूंच्या संदर्भातला सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलेला असा आहे, त्यांनी असं सांगितलं की सद्गुरू कसे आहेत तर त्यांचा विचार केल्यानंतर मी तूपणाची बोळवणच होते. मी आणि तूपणा हा राहतच नाही. दोन गोष्टी नाहीत, त्यासाठी लय व्हावा लागतो. मानस पूजा करत असताना दोन गोष्टी साधक आपल्या मानसपिंडावर तयार करतो. एक तो साधना करणारा म्हणून, आणि दुसरं म्हणजे काय तर ज्याची साधना करायची त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी म्हणून त्याला आवाहन करून त्यांना आपल्या मानसपिंडावर बोलवायचं. काही केल्या त्याच्या मनामध्ये, त्रिविक्रम भारतींच्या मनामध्ये सद्गुरूंची मूर्ती काही स्थिर होईना, अस्वस्थ झाली. मनुष्य अस्वस्थ का होतो याचा आपण विचार करावा. आपण नेहमी म्हणत असतो की मी थोडासा अस्वस्थ आहे. अस्वस्थतेची जी अनेक कारणं आहेत त्या कारणामध्ये असं असतं की बुद्धीनं मनात उतरवलेले जे विचार असतात ते स्वैराचार करायला लागल्यावर अस्वस्थता येते. मनामध्ये बुद्धीनं उतरवलेले जे विचार आहेत ते स्वैराचार करायला लागल्यानंतर अस्वस्थ आहेत. अस्वस्थतेचं दुसरं कारण असं आहे की ज्याविषयी एखादा विचार करतो त्या विचाराशी सहयोग त्या गोष्टी साधनाच्या झाल्या की अस्वस्थता येते. भगवंताचा विचार असेल आणि त्याच विचाराबरोबर जर अनेक विचार चालू झाले तर अस्वस्थता येते. अस्वस्थता का होती तर वेगवेगळ्या प्रकारची व्यवधानं मनुष्याला सतावायला लागली तर अस्वस्थता येते. आणि अस्वस्थतेमुळं काय होतं तर मन विचलित होतं. साधकाला आपल्या आत्म्याशी सुखसंवाद साधता येत नाही. त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा विषाद निर्माण होतो आणि उगीच त्याला असं वाटतं की श्रम होत आहेत आपणाला. आणि त्या श्रमांची जाणीव जरी शारीरिक हालचाली होत नसल्या किंवा शरीर स्वस्थ असलं आणि मन अस्वस्थ असलं तरी श्रम चुकत नाही. आणि श्रम का चुकवायचे असतात? श्रम अशासाठी चुकवायचे की ज्या योगे आपल्याला अभिप्रेत असलेलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व त्याच्यामध्ये असणाऱ्या त्याच्या पूर्णतेसह प्राप्त व्हावं यासाठी म्हणून श्रमापासून दूर थोडं स्वस्थ व्हावं लागतं. स्वस्थता असल्याशिवाय अभ्यास होत नाही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं अभ्यासानंच वैराग्य प्राप्त होतं. आणि वैराग्य याचा अर्थ सगळ्या गोष्टींचा त्याग असा नसून
तर सर्व गोष्टीमध्ये मीच आहे किंवा मी स्वाधिकारी आहे याची जाणीव जेव्हा होते तेव्हा त्या गोष्टीचं तात्कालिकत्व सगळ्या गोष्टींचं कळून चुकतं. याला वैराग्य असं म्हणतात. तेव्हा ती विक्रम भारती अस्वस्थ झाली. त्यांना असं वाटायला लागलं की आज का बरं महाराजांची आपल्या दैवताची मूर्ती अंतःकरणामध्ये स्थिर होत नाही. म्हणून विषण्णता प्राप्त झाली. इतक्यात त्यांच्या कानावर विविध अशा प्रकारच्या वाद्यांचे घोष पडलेले आहेत. या वाद्यांचे आवाज ऐकल्यानंतर आणखी मन विचलित झालं. त्यांना असं वाटायला लागलं इथं वाद्य कुठनं वाजायला लागली. आणि मृदंग म्हणा किंवा त्यावेळची जी वाद्य होती वेगवेगळी त्या सगळ्या वाद्यांचा घोष ऐकल्यावर त्यांना असं वाटायला लागलं की या वाद्यांचा गजर इथं या एकांत जागी का बरं होतोय. एकांत या शब्दाचा अर्थ सुद्धा फार सुंदर आहे. मीपणाची जाणीव सुद्धा आपल्या देहाची जाणीव सुद्धा जेव्हा नाहीशी होते त्यालाच एकांत असं म्हणतात. एकाचाही अंत तो एकांत. तेव्हा त्यांना असा संभ्रम निर्माण झाल्यानंतर त्यांनी सहज दृष्टी उघडून पाहिलं आणि त्यांना असं आढळून आलं की त्यांची जी मानस मूर्ती आहे नरहरीची तीच मूर्ती सगळीकडे आहे. महाराज स्वतः नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कुमशीला आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्या राजाचं सैन्य आहे. राजा आहे, हत्ती आहेत, घोडे आहेत, पायदळ. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना सद्गुरुनाथ महाराजांचं दर्शन व्हायला लागलं. यालाच विश्वरूप दर्शन असं म्हटलेलं आहे. गुरुचरित्रामधला हा विश्वरूप दर्शनाचा अध्याय. पुष्कळ वेळा साधक मनामध्ये असा विकल्प निर्माण होतो की अशा प्रकारची दर्शनं म्हणजे थोडी मानसिकता बिघडल्याचं काही लक्षण आहे का. हे मानसिकता बिघडल्याचं लक्षण नाही, तर चित्ताच्या स्तरावर आपलं जे दैवत आहे तेच दैवत जेव्हा उत्तम रीतीनं कार्यरत होतं तेव्हा जिकडं तिकडं त्याला त्या साधकाला त्या दैवताचा साक्षात्कार होत असतो. पुष्कळ वेळा ज्यांची विकल्पसत्ता कार्य करते तेव्हा लोक काय म्हणतात हा भ्रम आहे. पण भाऊसाहेब महाराज उंदीकरांच्यासारखे जे संत आहेत या संतांनी फार सूक्ष्म अशा प्रकारचा विचार मांडला. तो विचार मांडताना त्यांनी नेमकेपणानं मानवी मन म्हणजे काय याची जाणीव अतिशय थोड्या शब्दात पण सुंदर रीतीनं दिलेली आहे. ते म्हणतात आठवतो ब्रह्म. ज्याची आठवण आपण करतो तो परमात्मा जर असेल आणि तो परमात्मा जर उत्तम रीतीनं अंतःकरणामध्ये बिंबला गेला असेल आणि आपल्या भक्तीनं आपण साधक भक्तीनं युक्त होऊन त्याला आळवत राहत असेल आणि त्याच्या आठवणीशिवाय अन्य सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची विस्मृती जेव्हा होते तेव्हा आणि त्या परमात्म्याची स्मृती जेव्हा दृढ होते तेव्हा आठवते ब्रह्म. ते खरं ब्रह्म. या स्मृतीचे अनेक फायदे आहेत. अनेक फायदे म्हणजे काय तर साधक काय होतो असा जो साधक असतो तो जे अक्षय तत्व आहे त्या तत्वाशी जोडला जातो. दुसरी गोष्ट अशी होती अशा साधकाचा भाव त्याला एक वेगळ्या प्रकारचं बळ देतो आणि या बळामधून त्याला काय प्राप्त होतं तर साधकाला ज्ञान प्राप्त होत राहतं. या जगातलं जे वास्तव आहे म्हणजे तात्कालिक असणारं जे मृत्यू तत्व ज्याला परमार्थ मार्गामध्ये मृत्यूला पूर्ण असं म्हणलेलं नाही. अमृतमयता जी आहे ती अभिप्रेत आहे. म्हणून भाऊसाहेब महाराजांनी असं सांगितलं आठवतो ब्रह्म. त्याला आठवत राहिलास तर तू अविनाशीच आहे. एकंदर वर्णन करताना पृथ्वीवर अवस्था कशी आहे याचं वर्णन करताना भगवंतांनी केलेलं आहे की उपजय ते नाशे नाशले पुनरपी दिसे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यान्नि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिवेदना. तेव्हा अशा प्रकारचा जो आशय आहे भक्ती मार्गातला, ज्ञान मार्गातला, योग मार्गातला, हा आशय प्रत्यक्ष त्रिविक्रम भारतीच्या प्रत्ययास आणून देण्यासाठी म्हणून महाराज कुमशीला गेलेले. कुमशीला काय सहज जायचं आणि त्रिविक्रमाचा पराभव करायचा आणि आपला लौकिक आणखी वाढावा या इच्छेनं ते गेलेले नाही. अतिशय प्रेम त्रिविक्रमावरही त्यांनी केलेलं आहे. अतिशय प्रेम केलं. हे प्रेम करत असताना नुसतं प्रेम केलं नाही, तर प्रेमाच्या आधी प्रबोधन ही महत्वाचं आहे. प्रबोधनातनं त्याचं प्रेम पुन्हा वाढवलं त्यांनी. महाराजांनी त्याला प्रेम दिलं आणि प्रेमाचा गुणाकार तिथं झालेला आहे आणि दुःखाचा भागाकार झालेला आहे. हे फार महत्वाचं आहे. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांच्या तिथं त्याला सगळीकडे जेव्हा त्यांचं दर्शन व्हायला लागलं तेव्हा त्याला थोडंसं चुकल्यासारखं झालं. त्याला वाटलं की आपल्या हातनं फार मोठा प्रमाद झालेला आहे. म्हणजे किती सद्भक्त आहे पहा तुम्ही. त्रिविक्रम भारती सुद्धा म्हणजे भगवंतावर प्रेम करणारा तोही एक उत्तम प्रकारचा साधकच म्हणायला पाहिजे, अभ्यासू म्हणायला पाहिजे, जिज्ञासू म्हणायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला असं आढळून येईल की त्याची जी भावावस्था आहे त्या भावावस्थेनं नेमकेपणा सद्गुरूंच्या सान्निध्यात टिपलेला आहे. आता आणखी एक विचार प्रवाह या गोष्टीची म्हणजे मला असं वाटतं आणि जे वाटतं ते मांडायला काही हरकत नाही. प्रत्यक्षामध्ये सद्गुरुनाथ महाराजांना काहीच अशक्य नव्हतं, काहीच अशक्य नव्हतं. तेव्हा ते ज्या गोष्टींचा उपभोग घेत होते त्यांच्या सान्निध्यात जे लोक होते, हत्ती म्हणा, घोडे म्हणा, मग त्यानंतर ते राजाचं पायदळ, गाणगापुरातले अनेक भक्त लोक आणि त्याचबरोबर ते वाद्य वाजवणारे लोक, भक्ती करणारे लोक, या सर्वांना त्यांनी तिथं कुमशीला नेलं असेल असं मला वाटत नाही. गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे पण मला वाटत नाही. महाराजांना जायचंच कारण नाही आहे. कारण विश्वव्यापक जगदीश्वर असं त्यांचं वर्णन आहे. ते स्वतः काय विश्वव्यापक जगदीश्वर आहे. म्हणजे त्रिविक्रमाचा दंभ हा विचार जेव्हा सद्गुरूंच्या मनामध्ये गेला आणि सद्गुरूंच्या मनामध्ये जेव्हा असा संकल्प आपोआप झाला की त्रिविक्रम भारतीचा म्हणजे खरा ज्ञान विचार जो काय आहे तो त्रिविक्रमापर्यंत पोचावा, तेव्हा त्यांच्या त्या सकलच त्यांच्या जो मेळावा होता त्या सर्व मेळाव्यासहित सद्गुरूंचं एकंदर वैभव त्या त्रिविक्रमाला कुमशीमध्ये दिसला असेल. का दिसला असेल तर यांचं कारण सगळीकडे तेच आहेत ना. मग कुमशीत ते नाहीत का? तिथं जायचं कारण काय आहे? जायचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. जाणं आणि येणं हा गुरुचरित्रकारांनी केलेला हा एक उपचार मांडलेला आहे, पण त्यातला रहस्यार्थ मला असं जाणवतो आणि तो जाणवला तर काय गैर आहे असं नाही. आमच्याशी सगळ्यांनी सहमत व्हावं असं आम्ही म्हणत नाही, पण आम्हाला असं वाटतं की सद्गुरुनाथ महाराजांची जी आत्मशक्ती आहे त्या आत्मशक्तीने त्यांना ती सुद्धा वापरायचं का आहे कारण नाही. कारण ती शक्तीच एवढी प्रचंड आहे की आपोआपच या घटना घडतात. तेव्हा त्रिविक्रम भारतीला सगळीकडे जेव्हा सद्गुरुनाथांचं दर्शन व्हायला लागलं तेव्हा अंतःकरणामध्ये अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला आणि अत्यंत शरणागत अशी मनाची स्थिती झाली आणि सद्गुरूंना तो शरण गेलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्यांची स्तुती केली. स्तुती करत असताना अज्ञान तिमिर छेदक भास्कर असंही म्हटलं, त्याचबरोबर योगेश्वर असंही म्हटलं, नरहरी असंही म्हटलं. वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे स्तुती करत असताना केवळ एकाच शब्दाचा वापर करायला पाहिजे असं नाही. आपण भगवंताचं नाम घेतो, नाम घेताना एखादं नाव घ्यायला 13 कोटी जप करायचा का? तर विभिन्नतेत सुद्धा एकता आहे हे अनुभवण्यासाठी आपण एकच नाव घेतो
आणि अनेक नावं सुद्धा का घेतो, ती घेतली तरी तो एकच आहे याच्या जाणीवेसाठी ती घेतो. तेव्हा त्रिविक्रम भारतीने सद्गुरूंना शरण जाऊन त्यांची विलक्षण अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर महाराजांचा प्रेम पान्हा जो आहे तो शब्दांकित झाल्याचं आपल्याला आढळते. महाराज त्याला म्हणतात, अरे तू म्हणत होता दंभ आहे, हे दंभ म्हणजे काय सांग म्हणा, समजावून सांग. त्याला चुकल्यासारखं झालं. आपण जर द्वैतामध्ये विचार केला असता तर आपण म्हटलं असते की महाराजांनी त्याचा पराभव केला आणि त्या दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं अमुक अमुक अशा प्रकारची निष्पत्ती झाली. पण इथं निष्पत्ती कोणती आहे तर प्रेमाची निष्पत्ती आहे. इथं निष्पत्ती कोणती आहे तर एका सद्भक्ताला आपल्यात सामावून घेतल्याचं आपल्याला तिथं आढळून येतं. आणि त्रिविक्रम भारती इतक्या प्रेमानं सद्गुरूंशी त्यावेळेला बोलला. डोळ्यात अश्रू आले असतील, अश्रुपात होत असेल डोळ्यातनं, सगळं अंग प्रत्यंग सगळं अगदी अंगावर काटे आले असतील आणि त्यांनी शरणागती स्वीकारली. आणि ती शरणागती स्वीकारल्यानंतर मग काय घटना घडलेल्या आहेत त्याचा विचार आपण पुढच्या प्रवचनामध्ये करायचा आहे. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल